प्रभात 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 होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले धरती छाया भेटीने ते अति सुखबुन गेले धरती छाया भेटीने ते अति सुखबुन गेले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले क्षणात त्यांचे मोतियांचे क्षणात त्यांचे मोतियांचे दवबिंदू झाले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले मानव प्राण्या उठी रे लव करी मानव प्राण्या उठी रे लव करी आ आ आ मानव प्राण्या उठी रे लव करी मानव प्राण्या उठी रे लव करी सांगे धरणी माता सांगे धरणी माता सखा तूच तू या सृष्टीचा सखा तूच तू या सृष्टीचा सज्जन हा स्वागता प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर नमस्कार नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्वीता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। काय म्हणता, कसे आहात सगळे? मजेत ना? रविवारचीच वाट बघताय ना? छान छान छान। आज एका खूप वेगळ्या प्रश्नावर आपण सरांबरोबर चर्चा करणार आहोत बरं का। चला सरांशीच आपण थेट संवाद साधूया। सर, खूप वेगवेगळे प्रश्न सतत मनात येत असतात
आणि इतक्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत ना, असा क्रम लावावा लागतो. चल चल चल, आता आधी हे उलगडून घेऊया, मग हा प्रश्न वेटिंगला ठेवूया, अशी खरं तर मनामध्ये सतत चलबिचल सुरू असते. आज असा प्रश्न विचारावा असा वाटतोय की आपण मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेतल्यावर तिथले गुरुजी आपल्या हातावर प्रसाद देतात. पण त्या प्रसादामध्ये ना खूप विविधता असते, मिक्स करून ठेवलेला असतो. मग कधी त्यात साखर फुटाणे, कधी शेंगदाणे, बत्तासे, विविध पदार्थ एकत्र असतात आणि मग आपल्या प्रत्येकाच्या वाट्यावर तो वेगवेगळा येत असतो. मग असं वाटतं की हे काय असं, म्हणजे आता असा विचार आला, त्या क्षणी कधी विचार येत नाही, पण आता असं वाटलं की अरे एखाद्याला शेंगदाणे मिळतात, एखाद्याला हे मिळतं, हे काय असेल? छान. नेहमीप्रमाणे तुमचा प्रश्न छान आहे आणि प्रश्न वेटिंगवर असणं हा सगळ्यात मोठा भाग. पण आपण नियम असाच ठरवू की एका वेळेला एकच प्रश्न घेऊया. हो, नियम तुम्ही हाच ठेवा, म्हणजे इतके वेळा तुम्हाला भेटण्याचा आनंद आणि तुमच्याशी चर्चा करण्याचा आनंद आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे नियम पक्का, एक वेळा एकच. वेटिंग लिस्ट वाढू दे पाहिजे तर काही प्रॉब्लेम, कारण आपल्याला काही लिमिट नाहीये की एवढ्याच भागात आपली सिरीज संपवायची आहे, असा काही भाग नाहीये. जितकं करू तेवढं चालू शकतं असं म्हणून. अजूनही आपण म्हणू की आपले प्रेक्षक वर्ग खूप चांगल्या तऱ्हेने ऐकतात, बघतात, त्यामुळे कंटिन्यू ठेवायला हरकत नाही. येस येस, नक्कीच. आजच्या काळात बोलायचं झालं तर आपला TRP यशस्वीता खूप स्ट्रॉंग आहे. क्या बात, क्या बात. तुम्ही जो काही प्रश्न विचारलात की प्रसाद आपल्याला मिळतो आणि हा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या तऱ्हेने पण मिळत असतो. कोणाला खडीसाखर मिळेल, कोणाला दाणे मिळतील, कोणाला साखर फुटाणे मिळेल, कारण तिथे मिक्स झालेला असतो आणि तिथले गुरुजी आपल्याला काहीतरी देत असतात. तुम्ही जी काही प्रार्थना केलेली असते, जे काही देवाकडे मागणं मागितलेलं असतं ना, त्याचा हा प्रतिसाद असतो. क्या बात आहे, क्या बात आहे. जे प्रसाद जो मिळतो तो देवाकडनं मिळणारा प्रतिसाद असतो. वा वा वा. आणि ह्याचसाठी कधीही प्रसादाला नाव ठेवलं जात नाही. हे कधी असं म्हटलं नाही की शिरा अगोड झाला होता थोडा, किंवा हे फुटाणे नीट वाटतच नव्हते, असं कधी काही म्हणणार नाही. मग ह्या नावाखाली तुम्हाला जर काही घरातल्या गोष्टी संपवायच्या असतील आणि लोक बरेच आले असतील तर प्रसाद म्हणून वाटून टाका, लोक आहे तसं खाऊन घेतील. खरंय. कारण प्रसाद हे शब्द जे आहेत ना, हेच मुळे असे आहेत की निर्विकार, त्याच्याबद्दल कोणी काही विचारच करणार नाही. एक सहज हात पुढे जातो, आहे ते खाल्लं जातं आणि तो प्रसाद. या ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण सुद्धा असे कार्यक्रम केले की मोठ्या लेवलला जेव्हा काही उपक्रम घेतले जातात आणि त्यावेळेला सुद्धा प्रसादाने त्याची सांगता होते. त्या प्रसादामध्ये साखर फुटाणे, खडी साखर, दाणे असा भाग नसतो, तर चक्क खिचडी पण असते. कढी खिचडी असेल किंवा काही ठिकाणी अगदी आपण म्हणू झुणका भाकरी असेल, काही ठिकाणी वरण भात सुद्धा असू शकेल. पण तिथे सुद्धा ती गोष्ट कशी झाली आहे याचा कधी कोणी विचार नाही करत. तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. आणि हा किती मोठा आनंद आहे बघा, की जी गोष्ट तुमच्याकडे प्रसाद म्हणून येते आहे ती प्रसादासारखी जर तुम्ही ग्रहण केली तर त्याचा किती फायदा होऊ शकेल. आता हे देवळात गेल्यावरच असायला पाहिजे असं आहे का? तर मी असं म्हणेन की माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या सुद्धा त्यांनी प्रसाद म्हणून जर बघायला सुरुवात केली तर त्याच्या आयुष्यात दुःख राहील का? क्या बात, खूप छान. आयुष्यातलं दुःख संपलं, कष्ट संपले, त्रास संपला, तुमचं आयुष्य फक्त आणि फक्त आनंदाने नटलेलं असेल.
कारण का तर जी काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये येते ती प्रतिसाद आहे, त्या शक्तीने दिलेला तुम्हाला प्रसाद आहे आणि तो तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलात, अनुभवलात तर तो पार करायला सोपा आहे. खरंय. मग आयुष्यातले किती कठीण प्रसंग असू देत ना, ते प्रसंग किती सोपे होऊन जातील बघा. ईश्वराने दिलेला प्रतिसाद. आता कर्माबद्दल आपण पुस्तकं लिहिली आहेत, कर्माबद्दल आपण बरंच काही बोललो आहे, पण हे कर्म म्हणजे काय हो? तर जी कृती तुम्ही केली आहे त्याची परतफेड करण्यासाठी ईश्वराने दिलेला प्रतिसादच आहे ना. तोही प्रतिसादाचाच भाग म्हणून जर तुम्ही स्वीकारलात की त्याच्याकडनं मला आलंय तर ते माझ्या फायद्यासाठीच असणार आहे, ते मी आनंदाने स्वीकार. त्याच्यात काही तऱ्हेची दुःख असू शकतात, पण ती दुःख तुम्हाला जाणवणारच नाही, कारण ईश्वराने तुम्हाला दिलेला प्रतिसाद म्हटला तर त्याच्यामध्ये चुकीचा काही नाहीच आहे, फक्त आनंदच आयुष्यामध्ये राहू शकतो. आपलं प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आज आपण इतकी दुःख बघतो, त्रास वाटतात, कष्ट वाटतात. याचं कारण काय आहे? कारण ते शोधतोय. याच्याऐवजी आपण न म्हटलं की जे काही चाललंय हे त्याच्या इच्छेने चाललंय आणि त्यात मी आनंदी आहे. मग त्यात मी आनंदी आहे असा जर तुम्ही विचार केलात ना तर कुठे आहे दुःख? मग तुम्हाला बघायचंय तो फक्त आनंदच बघायचा आहे. गेल्याच एपिसोड मध्ये आपण असं बघितलं की बेडरिडन बाई सुद्धा ईश्वराचं नामस्मरण करण्यासाठी मला झोपवून ठेवलंय म्हणते, तर बाकी काय आहे? स्वीकारता आलं पाहिजे, जे आहे ते त्या तऱ्हेने मला स्वीकारायचं आहे आणि मग बघा त्याच्यात फक्त आनंदच आनंद आहे. खूप छान सर. असं मनामध्ये वाटलं की प्रसाद आणि कोणाच्या वाट्याला काय वगैरे, पण ते इतकं सहज तुम्ही उलगडलं ना की आपण जे काही केलेलं असतं किंवा जी प्रार्थना केलेली आहे त्या प्रार्थनेला प्रसादाच्या रूपाने मिळालेला प्रतिसाद, ही संकल्पनाच खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण जर आम्ही या तऱ्हेने विचार करत गेलो ना तर आयुष्यामध्ये खरंच आणि खरंच दुःख राहणार नाहीये. आनंदी आयुष्य जगण्यासाठी इतके विविध मार्ग तुम्ही आम्हाला देतात ना, फक्त आमचे प्रयत्न नाही तर आम्ही खरोखर ठोस पावलं त्यावर आता टाकायला हवी आहेत, तर खरंच आयुष्यातलं दुःख आमच्या मायनस होणार आहे. सर, या प्रसंगावरून, प्रसाद आणि प्रतिसादावरून एक गोष्ट मला आठवली, ती शेअर करावीशी वाटते. अगदी छान. एका गावामध्ये एका शिक्षकाचा निरोप समारंभ असतो. निरोप समारंभासाठी एक प्रमुख पाहुणे आलेले असतात आणि कार्यक्रम सुरू व्हायला वेळ असतो. त्यावेळेला एक गावातला मुलगा म्हणतो, चला ना, आमच्या गावामध्ये एक छोटंसं मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन घेऊया. ते आलेले प्रमुख पाहुणे त्या गावातल्या मुलाबरोबर त्या देवळात जातात, दर्शन घेतात. तिथले गुरुजी त्यांना प्रसाद देतात, ते प्रसाद ग्रहण करतात आणि त्यावेळेला ते गुरुजी असं म्हणतात की काय म्हणता, आज गुरुजींच्या निरोप समारंभासाठी आले आहात ना? बरं झालं तुम्ही आलात. आमचे गुरुजी हे गावाला खूप मदत करणारे आहेत, खूप भला माणूस आहे. नवरा बायको दोघे जण अखंड अविरतपणे प्रत्येकाच्या पाठीशी प्रत्येक प्रसंगात उभे आहेत. प्रसंग सुखाचा असो, दुःखाचा असो, कसाही असो. आपल्या आयुष्यामधलं सगळं दुःख बाजूला ठेवून गावासाठी इतकं करणं खरं तर सोपं नव्हतं. तिथे आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सहज त्यांना विचारलं, एवढं दुःख आयुष्यातलं बाजूला ठेवून म्हणजे? नेमकं शिक्षकाच्या आयुष्यामध्ये काय घडलं? तर त्या गुरुजींनी सांगितलं की अगदी तरणा ताठा मुलगा या गुरुजींचा ऐन तारण्यामध्ये ऍक्सिडेंटमध्ये गेला. हे दुःख पचवत होते त्याच वेळेला गुरुजींची मुलगी सासरून भांडून कायमची माहेरी आली. या दोन्ही गोष्टींचा याच्यामधनं
त्यांच्या बायकोला प्रचंड धक्का बसला आणि तिला वेळ लागायची वेळ आली. गुरुजी तिला सावरतच होते, तिला सांभाळतच होते, पण त्याच वेळेला गुरुजींच्या मुलीने आत्महत्या केली. आता तर त्या गुरुजींच्या बायकोनी बिछानाच धरला, पण त्यातून गुरुजींनी आपल्या बायकोला हळूहळू समजवत बाहेर काढलं आणि मग दोघांनी आपला मुलगा आणि मुलगी या गावातल्या प्रत्येक मुला मुलीमध्ये शोधला आणि प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला प्रमुख पाहुण्यांना सुद्धा त्या गुरुजींबद्दल खूप आदर निर्माण झाला. निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला आणि नंतर प्रमुख पाहुण्यांनी एकांतात त्यांना असं विचारलं की गुरुजी, आयुष्यातलं एवढं दुःख बाजूला ठेवून तुम्ही हे इतकं मोठं कार्य कसं करू शकलात? त्या गुरुजींनी सांगितलं, काय आहे, जेव्हा आपण एखाद्या देवळात जातो, देवस्थानात जातो आणि तिथे आपल्याला प्रसाद मिळतो, तो प्रसाद आपण कधीच विचार करत नाही की कधी त्यामध्ये शेंगदाणे मिळाले का साखरपुटाने मिळाले, काय मिळालं की काय मिळालं. जे आहे ते श्रद्धेने ग्रहण करतो. मग ईश्वराने आयुष्यात निर्माण केलेले हे जे प्रसंग आहे हे त्याचाच प्रतिसाद आहे, त्यांनीच आपल्याकडे दिलेला आहे, हे आनंदाने का स्वीकारू नये? खरंच खूप मोठी संकल्पना आहे. आज सरांनी आपल्याला ती इतकी सिम्प्लिफाय करून दिलेली आहे ना की मला असं वाटतं आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यामधल्या या प्रसंगांकडे ईश्वराने आपल्याला दिलेला हा प्रतिसाद आहे, कर्मांचा प्रतिसाद आहे, हा प्रसाद आहे, ही जर संकल्पना क्लिअर करत गेलो ना तर आयुष्यातलं दुःख हे कायमचं निघून जाणार आहे. वेगवेगळ्या तऱ्हेने सर आपल्याला हेच सांगतायत की आयुष्य जसं आहे तसं स्वीकारा. मागच्याच एपिसोडमध्ये सरांनी आपल्याला सांगितलं होतं की एखादा जेव्हा दुःखाचा प्रसंग येतो ना तो साधनेसाठी दिलेला वेळ असतो. त्या वेळेमध्ये साधना वाढवायची असते. सतत आणि सतत ते तुम्हाला साधनेच्या मार्गावर, भक्तीच्या मार्गावर नेतात. आपण आता कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे आता कृती करण्यासाठी तुम्ही सगळे सज्ज असाल. सर, आम्ही सगळेच जण तुम्ही दिलेल्या मार्गावरून भक्ती मार्गावर चालण्यासाठी सज्ज झालेले आहोत. कारण मनाची आता तशी तयारी तुम्ही असंख्य एपिसोड मधनं करून घेत आहात. नुसते प्रयत्न 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 नाही, मला असं वाटतं की कृती करून त्यातून काय अनुभव येत आहेत हे अनुभव तुमच्या सोबत शेअर करण्याची वेळ येते आहे. बघता 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 यशस्विता सुरू झालं. एक एक भाग, एक टप्पा, 25 एपिसोड पूर्ण झाले, 50 एपिसोड पूर्ण झाले आणि 75वा एपिसोड येतो आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो अमृत महोत्सवी असा जो भाग म्हटला जातो. तर त्या तऱ्हेने म्हणजे सिल्व्हर झालं, गोल्डन झालं, तर अमृत महोत्सवी भाग आपला येतो आहे. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने इतक्या असंख्य एपिसोड मधनं तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाचे अनुभव जे आहेत ते तुमच्यापर्यंत आले तर आपण म्हणू की जे काही कार्य आपण करतो आहोत तर ते खूप सत्कारणी लागतंय, पब्लिकला त्याचा फायदा होतोय, ह्याची ही पावती असणार आहे. छान छान. काय म्हणता मंडळी, पावती पोचवणार आहात ना आतुरालयाकडे? चला, छान तऱ्हेने सरांनी दिलेल्या मार्गावरून चालायला सुरुवात करा. अनुभवा आणि सरांबरोबर शेअर करा. तुमच्या या अनुभवांच्या प्रतीक्षेमध्ये आतुरालय नक्कीच राहणार आहे आणि तसे तुम्ही भरभरून प्रतिसाद देत असताच, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. तुम्ही प्रतिसाद देता त्यामुळेच उत्साह येऊन एक एक एपिसोड आपला पुढे जातोय. चला तर मग पुढच्या रविवारी आपण सरांच्या सोबत नवीन प्रश्न घेऊन येणार आहोतच. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्या या यशस्वी वाटचाल करण्याकडे चालण्याच्या भागाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.